महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये रमेश पाटलांचा सरकारला इशारा पाहायला मिळतोय। 8 दिवसात न्याय न मिळाल्यास पोलीस ठाण्यासमोर नग्न आंदोलन करणार सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटलांनी हा इशारा दिलेला आहे। चिल्लर गोष्टीसाठी फोन करतात, याला द्या, जे काय सर्टिफिकेट मला एवढं माहित नाही, पण काहीतरी त्याला त्रास देत होते, काहीतरी कारखान्यात असेल तो विषय। पण माझं एकच म्हणणं आहे, आणि त्यांचे समर्थक मला कंटिन्यू फोन करत आहे, माझ्यावर किती जरी दबाव आला तरी मी या गोष्टी मागे घेणार नाही। आणि राहिली गोष्ट तर मी 8 दिवस वाट बघणार आहे, नाहीतर मी SP ऑफिस जे आहेत सातारा तिथे संपूर्ण नग्न आंदोलन करणार आहे। एक दिवस मरायचं आहे, मला माहिती आहे माझ्या जीवाला धोका आहे। निंबाळकर साहेब माझा खूनही करू शकतात, मारू शकतात, पण मी 100% आंदोलन करणार आणि न्याय घेऊन देणार। तर आगामी निवडणुकीमध्ये कसं लढायचं हा निर्णय जिल्हा पातळीवर घेणार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी ही माहिती दिलेली आहे। शक्य असेल तिथे युती करा, अन्यथा स्वबळावर लढा, असं देखील सकपाळांनी म्हटलं। प्रकारचा कुठलाही वाद, कुठलाही गट तट हा काँग्रेसमध्ये नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणी कोणासोबत कोणत्या जिल्ह्यात कसं लढायचं या संदर्भातील सर्व अधिकार आम्ही जिल्हा पातळीवर दिलेले आहेत। जे इंडिया अलायन्सचे पार्टनर आहेत त्यांच्याशी युतीची आघाडीशी चर्चा करा, संभव असेल तर आघाडी करा, नसेल तर मैत्रीपूर्ण लढत करा। या संदर्भात जे काही निर्णय आहेत ते स्थानिक पातळीवर होणार आहे। मात्र इंडिया अलायन्सच्या व्यतिरिक्त कोणाचा प्रस्ताव आल्यास प्रदेश पातळीवर त्याचा निर्णय हा घेण्यात। तर मत्स्य व्यावसायिकांना विशेष पॅकेज देण्यासाठी सूचना जाहीर करण्यात आल्या। मत्स्य बीज केंद्राच्या नुकसानीची आढावा घ्या, नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे सादर करा, अशा सूचना मंत्री नितेश राणेंनी मत्स्य व्यवसाय आयुक्तांना दिलेल्या आहेत। तर राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे। सोयाबीन, मूग, उडीद हमीभाव खरेदीला 15 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे। खरेदी प्रक्रियेसाठी 30 ऑक्टोबर पासून नोंदणी प्रक्रिया बंधनकारक असणार आहे। सरकारकडून एकूण 90 दिवस सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू राहणार आहे। तर आता बातमी आहे डोंबिवलीमधून। डोंबिवलीच्या MIDC परिसरामध्ये फेरीवाल्याच्या नागरिकावर जीवघेणा हल्ला पाहायला मिळतोय। रुग्णालयासमोर खराब नारळ विक्रीला विरोध केल्याने नागरिकावर हल्ला करण्यात आला। MIDC परिसरातील एम्स हॉस्पिटल समोरील ही घटना आहे। मानपाडा पोलिसांकडून या संदर्भात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू आहे। फिर्यादी हे एका नारळ पाणीवाल्याकडे नारळ घेण्यासाठी गेले असता तिथे त्यांच्यात नारळ छोटे का विकतो, कमी पाण्याचे का विकतो यावरून वाद झाला। आणि त्या वादातून जो आरोपी होता फेरीवाला त्याने फिर्यादी यांना त्या नारळ कापण्याच्या चाकूने वार केला। तो बचावत असताना फिर्यादी यांचे 3 बोटे कापली गेली, त्यापैकी करंगळी पूर्णपणे तुटलेली आहे। फिर्यादी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपीचा शोध घेण्यात चालू आहे। गडचिरोली जिल्ह्यातील चामोशोरीमध्ये पावसामुळे भात शेतीचं नुकसान झालंय। 4 ते 5 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पीक पूर्णपणे भिजलेलं आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलंय। नाही पुरा